लोक काय म्हणतात, लोक काय विचार करतात याबद्दल जर तुम्ही खूप जास्त विचार करत असाल ना आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही त्या गोष्टी करत नसाल ज्या तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये करायच्या आहेत, फक्त या विचाराने की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, लोक मला काय म्हणतील, देन दिस व्हिडिओ इज फॉर यू. आय एम गोइंग टू शो यू एक्झॅक्टली हाऊ टू गेट रीड ऑफ दिस फिअर ऑफ जजमेंट. अँड बाय द एंड ऑफ दिस व्हिडिओ तुम्ही कधीच लोकांच्या ओपिनियन्सला स्वतःवर हावी होऊ देणार नाही. लोक काय म्हणताय, लोक काय म्हणतील यामुळे तुमचे डिसिजन्स, तुमचे ड्रीम्स कधीच अफेक्ट होऊ देणार नाही. सो लेट्स गेट इनटू इट. By the way, if you're new here, I am Sakshi and I am here to help you guys level up and become your best self in 2026. So if you're not already subscribed, go ahead and do that. सगळ्यात आधी आपल्याला एक गोष्ट समजून घेणं आणि एक्सेप्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट इज जजमेंट्स आर अनअवॉइडेबल. बऱ्याचदा आपले जवळचे लोक आपल्याला म्हणतात की सोड ना यार, एवढा काही विचार करू नको, कोणी एवढा आपला विचार करत नाही, जस्ट बी युअर सेल्फ. पण दिस इज नॉट कम्प्लिटली ट्रू. तुम्ही नेहमी तुमच्या आजूबाजूला जजमेंट्सला बघणार, मग ते सोशल मीडिया असो, फ्रेंड्सचा ग्रुप असो, किंवा मग आपण स्वतःही कधी ना कधी कोणाला तरी जज केलंच आहे ना. कारण हे आपलं ह्युमन नेचर आहे की आपण नेहमी स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर करायला बघतो. अँड ॲज आय सेड, जजमेंट्स आर अनअवॉइडेबल. पण या गोष्टीमध्ये एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे जी आपल्यासाठी खूप हेल्पफुल आहे. दॅट इज, पीपल डोंट जज बेस्ड ऑन व्हॉट इज ट्रू, दे जज बेस्ड ऑन देअर ओन प्रेफरन्सेस. पीपल जज बेस्ड ऑन देअर पर्सनल वर्ल्ड व्ह्यू. म्हणजे ऍट अ सेम टाइम जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी कॉन्फिडंट दिसत असाल तर दुसऱ्यासाठी मे बी ॲरोगंट. एखाद्यासाठी तुम्ही शांत असाल तर दुसऱ्यासाठी बोरिंग. एखाद्यासाठी तुम्ही वियर्ड असाल तर मे बी दुसऱ्यासाठी इंटरेस्टिंग. सो नो मॅटर व्हॉट यू डू, पीपल आर गोइंग टू जज यू, एस्पेशली द वन्स हू डोंट मॅच युअर वे ऑफ थिंकिंग. जेव्हा लोक आपल्याला असे जज करतात ना, इट सिम्पली मीन्स दॅट इदर यू आर थ्रेटनिंग देअर इगो और यू आर सिम्पली लिव्हिंग अ लाईफ दॅट दे वुड नॉट प्रेफर. आणि पर्सनली मला असं वाटतं की ज्या लोकांसारखं आपल्याला बनायचंच नाहीये, ज्या लोकांसारखं आयुष्य आपल्याला जगायचं नाहीये, ज्यांचं आयुष्य आपल्याला आवडत नाही, त्या लोकांच्या जजमेंट्सला सिरियस घेण्यात काही पॉइंटच नाहीये, राईट? आता दुसरी गोष्ट समजून घेण्यासारखी अशी आहे की आपल्याला नेमकं भीती वाटते कशाची, अँड दॅट इज अवर इनसिक्युरिटी. जेवढं आपण एखाद्या गोष्टीबद्दल इनसिक्युअर असतो ना, तेवढं आपल्या मनात अशी भीती असते की यार लोक त्याला नोटीस करतील आणि त्यामुळे मला जज पण करतील. आणि म्हणून आपण स्वतःला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतो, ज्याच्यामुळे आपली जी ओरिजिनल पर्सनॅलिटी आहे, आपल्या पर्सनॅलिटीची जी युनिकनेस आहे ना, ती आपण गमवतो. त्यामुळे सिम्पली एक काम करायचं, शांत बसून विचार करायचा की यार अशी कोणती गोष्ट आहे जिच्याबद्दल मी खूप इनसिक्युअर आहे, जी माझी इनसिक्युरिटी आहे, whether it's your looks, your personality, your skills or anything. एकदा हे क्लिअर झालं ना, then the next question is it something that you can change or is it something that you can't? फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही तुमच्या हाईट बद्दल, फेस फीचर्स बद्दल, व्हॉइस बद्दल किंवा समथिंग दॅट यू आर बॉर्न विथ, अशा गोष्टींबद्दल जर इनसिक्युअर असाल तर ते आपण चेंज नाही करू शकत. आपण त्याला इम्प्रूव्ह करू शकतो, बट 100% आपण त्याला चेंज नाही करू शकत. पण जर तुम्ही अशा गोष्टींबद्दल इनसिक्युअर आहात, लाईक युअर स्किल्स, युअर डिसिप्लिन और युअर सोशल स्किल्स, किंवा मग तुमची पर्सनॅलिटी, तुमची स्टाईल, त्याला आपण 100% चेंज करू शकतो. सो द पॉइंट इज, इफ इट इज चेंजेबल, त्याच्यावर काम करा, त्याला चेंज करा, इम्प्रूव्ह करा. बट इफ इट इज नॉट, देन द सोल्युशन इज टू सिम्पली ओन इट. अँड आय एम गोइंग टू शो यू एक्झॅक्टली हाऊ टू डू दॅट, कारण ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. अँड वन ऑफ द इझिएस्ट वेज टू डू दॅट इज लुक ॲट द पीपल विथ द सेम ट्रेट दॅट यू आर इनसिक्युअर अबाउट. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही तुमच्या शॉर्ट हाईट बद्दल इनसिक्युअर असाल, गो अँड सर्च पीपल विथ द शॉर्ट हाईट. असे मॉडेल्स, असे सेलिब्रिटीज बघा. तुम्हाला असे हजारो लोक मिळतील विथ द सेम थिंग, बट स्टील दे आर कन्सिडर्ड अट्रॅक्टिव्ह आणि दे आर कॉन्फिडंट इन देमसेल्फ. जर तुम्ही तुमच्या बॉडी शेप बद्दल इनसिक्युअर असाल, डू द एक्झॅक्ट सेम थिंग. तुम्हाला हजारो असे लोक मिळतील विथ द सेम बॉडी शेप, बट स्टील दे आर सक्सेसफुल, दे आर कॉन्फिडंट, दे आर अट्रॅक्टिव्ह. या गोष्टीमुळे ना एक गोष्ट तुम्हाला रिअलाइज होईल की ज्या गोष्टीबद्दल तुम्ही इनसिक्युअर आहात ना, ऍक्च्युअल मध्ये ती गोष्ट प्रॉब्लेम आहेच नाही. प्रॉब्लेम हा आहे की आपण त्याला ऍज अ फ्लॉ ट्रीट करतोय, तुम्ही त्याला ऍज अ फ्लॉ बघताय. पण जेव्हा तुम्हाला हे दिसेल की यार तुमच्यासारखे हजारो लोक या जगात एक्झिस्ट करतात, बट स्टील दे आर विनिंग इन लाईफ, तेव्हा तुम्ही या गोष्टींबद्दल इनसिक्युअर होणं बंद करा. नाव द नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज की आपल्याला हे समजून घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे की आपल्याला नेमकं कोणाच्या जजमेंटची भीती वाटते. लोकांना असं वाटतं की त्यांना सगळ्यांच्या जजमेंटनी फरक पडतो, पण असं नसतं. युजली पीपल आर स्केर्ड ऑफ जजमेंट्स फ्रॉम स्पेसिफिक पीपल. आणि जेव्हा आपल्याला हेच कळत नाही ना की हुज ओपिनियन्स आर स्केअरिंग मी द मोस्ट, तर ती भीती वाढत जाते. आपले गोल्स लो करू शकते, तुमचा कॉन्फिडन्स खराब करू शकते. पण एक्झॅक्टली आपल्याला जेव्हा हे कळतं ना की यार या लोकांचे, या स्पेसिफिक लोकांच्या जजमेंट्सने मला प्रॉब्लेम होतोय किंवा यांचे
ओपिनियन्सने मला फरक पडतोय, मग अशा लोकांकडून आपण डिटॅच होऊ शकतो. काही लोकांसाठी त्यांची फॅमिली असते, काही लोकांसाठी अट्रॅक्टिव्ह पीपल, काही लोकांसाठी पीपल विथ हाय स्टेटस किंवा काही लोकांसाठी त्यांचे फ्रेंड्स असतात. हे कळल्यानंतर या लोकांपासून डिटॅच होण्याचा आपल्याकडे ऑप्शन असतं. दॅट विल ऍक्च्युअली बूस्ट युअर कॉन्फिडन्स. Alright, here's the final takeaway. If you want to stop caring about what people think, focus on these three things. Number one is understand that judgments are unavoidable. People judge you based on their preferences and not the objective truth. Second is be honest about your insecurities. If you can change it, then go and change it. But if not, then simply own it. Third is identify what specific people and their opinion scares you the most and simply detach from them. आणि कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला की नाही आणि तुमची अशी कोणती इन्सिक्युरिटी आहे जे तुम्ही ओन करणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड आय एम गोइंग टू सी यू गाईज व्हेरी व्हेरी सून इन नेक्स्ट वन. टिल देन कीप गोइंग.